आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील तलवाडी गावातील शेतकरी शालिग्राम दयाराम पाटील यांना बूस्टर कंपनीच्या कापूस बियाण्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी सार्थक कृषी सेवा केंद्र बोरकुंडीतून बूस्टर D25 या वाणाचे 20 बॅग बियाणे खरेदी करून कापसाची लागवड केली होती. पण या बियाण्यातून आलेल्या झाडांमध्ये नर प्रमाण अत्यंत जास्त असल्याने बोंडे लागत नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी शेतात कापूस उत्पादन शून्याच्या घरात पोहोचले असून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. बूस्टर कंपनीच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून जबाबदार कंपनीविरुद्ध कारवाईची मागणीही जोर धरत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करत शेतकरी वर्गाची बाजू ठामपणे मांडली. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर शेतकऱ्यांचे नुकसान भरून न काढले तर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांचा घाम गाळून उगवलेला कापूस आता वाऱ्यावर गेल्याने त्यांची स्थिती बिकट झाली आहे. कृषी विभागाने त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची आर्त मागणी आहे. या घटनेने पुन्हा एकदा बनावट व अपयशी बियाण्यांच्या प्रश्नावर सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. माझं नाव शालिग्राम दयाराम पाटील तरवाडे. मी 124 गट नंबरमध्ये ही बूस्टर कपाशीची लागवड केलेली आहे 12 जूनला. त्याच्यामध्ये 50 ते 60% नर संख्या निघालेली आहे. त्यांना पाते फुलं लागलेली आहेत पण त्यांचं बोंडामध्ये रूपांतरच झालेलं नाही आहे. आणि याच्यामुळे माझं खूप मागच्या वर्षी या एवढ्या क्षेत्रामध्ये मला 107 क्विंटल कापूस झाला होता. यावर्षी 10 क्विंटलसुद्धा कापूस येणार नाही एवढं माझं मोठं नुकसान झालेलं आहे. याला सर्वस्वी जबाबदार बूस्टर कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी बूस्टर कंपनी हेच आहेत. यांनी सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आपण त्यांना फोन करावं ते फोन उचलत नाही आणि उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. ते महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठे तालुक्यात बियाणे, खते आणि कीटकनाशके हे खूप मोठ्या प्रमाणात बोगस येत आहेत. यासाठी बोगस बियाणे खतेसाठी कायदा करणार होते आपलं राज्य शासन. तो कायदा अजूनही गुलदस्त्यात आहेत. राज्याचे कृषी मंत्री बदल होतात. मुंडे साहेबांनंतर भुसे साहेब आले, आता कोकाटे साहेब गेले, आता दत्ता मामा भरणे आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने कडक कायदा करावा. कारण की जर कंपनी बोगस बियाणे देते, खतं देतात, कीटकनाशके आहेत तरी त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही का की ते पैसे दाबून त्यांना 2 महिन्यात 3 महिन्यात क्लीन चिट भेटते आणि त्यांना खूप मोठा काही दंड बसत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील धमाणे शिवार येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत उभारण्यात आलेल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी सातत्यपूर्ण वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. आतापर्यंत रात्रीच्या वेळेस मिळणाऱ्या शेती विजेमुळे शेतकऱ्यांना अपरात्री शेतात जावे लागत होते. मात्र या योजनेमुळे दिवसा वीज पुरवठा सुरू राहील. धमाणे येथील प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ब्राह्मणे कक्षा अंतर्गत येणाऱ्या 6 गावांना बामणे, धमाणे, चिलाणे, कुरुकवाडे, रहीमपूर आणि विखुर्ले यांना याचा थेट फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ श्रम वाचणार असून सिंचन व्यवस्थाही अधिक सुलभ होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर वाढून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. हाडाखेड येथील सीमा तपासणी नाका व शिरपूर परिसरात घेतलेल्या 2 वेगवेगळ्या छाप्यांमध्ये अवैध परराज्यातील विदेशी मद्य, बियर आणि बनावट देशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 3-4 चाकीसह वाहनांसह एकूण 26,98,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक स्वाती काकडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. शिरपूर शहादा रोडवरील भामपूर शिवारात तसेच बोराडी येथे दारू बनविण्याच्या ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक SS निकम आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व जवान सहभागी होते. संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असून
अवैध दारू व्यवसायाविरोधात पुढेही अशाच कारवाया सुरू राहतील असा इशारा विभागाने दिला आहे. दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा अवैध दारू व्यवहाराची माहिती मिळाल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावी. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावात शुक्रवारी सायंकाळी रक्त गोठवणारी घटना घडली आहे. कोटबेल येथील सुनीता बाबाजी बच्छाव या 40 वर्षीय महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून खून करण्यात आला. या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पांढऱ्या पिकअप व्हॅनमधून पसार होण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. गावाजवळील मारुती मंदिराजवळ संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गाडीच्या आत रक्ताचे ठसे आणि सीटखाली रक्ताने माखलेली लोखंडी सळई आढळून आली. संशयिताची ओळख रितेश ईश्वर शेवाळे राहणार बेहड तालुका साक्री अशी पटली आहे. सुनीता बच्छाव या दिघावे ते पिसोळबारी रस्त्यालगतच्या शेतात आपल्या पतीसोबत वास्तव्यास होत्या. सायंकाळी त्या घराच्या मागील बाजूस रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ धुळे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी कोटबेल येथे हलविण्यात आला. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. साक्री पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने दिघावे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात खोपडी एकादशी निमित्ताने धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील विविध चौकात पारंपरिक रीतिरिवाजानुसार सामूहिक तुळशी मातेचं पूजन करून तुलसी विवाह लावण्यात आले. मोर्या हॉस्पिटल जवळील चौकात ग्रामपुरोहित किशोरप्पा पुराणिक यांनी विधिवत तुलसी विवाहाचा सोहळा पार पाडला. या प्रसंगी योगेश सीताराम पाटील व त्यांच्या धर्मपत्नी यांनी खोपडी पूजन करून धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला. तुलसी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते आणि भगवान विष्णूची अर्धांगिनी म्हणून तिचा विवाह तुलसी एकादशीला साजरा केला जातो. या पारंपरिक सोहळ्यामुळे गावात भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. महिलांनी भजने आरत्या गात वातावरण अधिकच मंगलमय केले. तुलसी विवाहानंतर गावात लग्न समारंभाच्या हंगामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. भागवत एकादशीच्या पावन पर्वावर साक्री तालुक्यातील प्रतापपूर गावात भक्तिमय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. गावाच्या साक्षीने भगवान गोपाळकृष्ण यांच्या मूर्तीला चांदीचा मुकुट दान करण्याचा शुभप्रसंग गांगुर्डे परिवाराच्या हस्ते पार पडला. यादवराव दोदू गांगुर्डे यांच्या कुटुंबाने भक्तिभावातून अर्पण केलेला हा मुकुट रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विशेष मिरवणूक काढून मंदिरात आणण्यात आला. भजनी मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात तर भक्तिगीतांच्या सुरेल स्वरात पालखीची भव्य मिरवणूक गावातून निघाली. मंदिरात पोहोचताच विधिवत पूजाविधी करीत भगवान गोपाळकृष्ण यांच्या शिरावर चांदीचा मुकुट सुशोभित करण्यात आला. या प्रसंगी गावात अपार श्रद्धा आणि भक्तीची लहर पसरली होती. उपस्थित भाविकांसाठी फराळ वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन आणि सत्संगाच्या कार्यक्रमाने वातावरण अधिकच पवित्र झाले. प्रतापपूरसह परिसरातील असंख्य भक्तांनी कुटुंबासह उपस्थित राहून या दिव्य क्षणाचा लाभ घेतला. गांगुर्डे परिवाराचा यथोचित सत्कार करून गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भजनी मंडळ, गोपाळकृष्ण मित्र मंडळ आणि समस्त प्रतापपूर ग्रामस्थांचे विशेष योगदान लाभले. गोपाळकृष्ण महाराज की जयच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिमय उत्साहाने उजळून निघाले. शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे कार्तिकी एकादशी व द्वारकाधीश भगवान यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शिवतेज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यतर्फे भव्य रक्तदान शिबिर आणि शिवबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे अध्यक्ष आत्माराम गंगाराम पाटील होते, तर मार्गदर्शन चंद्रराव यशवंतराव पाटील यांनी केले. प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा जान्हवीताई सुरेश जंबूकर यांच्या प्रेरणेने आणि राज्य संपर्क प्रमुख गौरव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशालदादा पाटील यांनी केले. भाऊबीज निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना साक्षी ठेवत रक्तदानाच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्याची भावना जपली गेली. यावेळी गावातील मान्यवर, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते तसेच शिवतेज प्रतिष्ठानचे विविध विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजरंग दलाचे पंकज आहेर सर यांनीही उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडताच सहभागी मान्यवरांनी छत्रपतींच्या आदर्शांचा वारसा समाजहितासाठी पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. श्री क्षेत्र विखरण देवाचे येथे श्री द्वारकाधीश महाराज यांच्या यात्रेनिमित्त विखरण येथे शिवतेज प्रतिष्ठान सिन्नर महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विखरण येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. या रक्तदान शिबिरात
आपलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ जान्हवीताई, उपाध्यक्ष खुशाल पाटील, तसंच त्यांची सर्व टीम आणि रक्तदान शिबिरासाठी ज्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं ते जीवनज्योत ब्लड बँक धुळे यांचं असं अनमोल सहकार्य लाभलं. तसंच विक्रम येथील तरुणांनी जवळजवळ 30 बॉटल रक्तदान या शिबिरानिमित्त रक्तदान केलं. मी त्या सर्व तरुणांचा शिवतेज प्रतिष्ठान आणि जीवनज्योती ब्लड बँक यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. धुळे जिल्ह्यातील धमाणे गावात आज खोपडी एकादशी निमित्ताने पारंपरिक पद्धतीने देवाची पूजा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे या दिवशी गावातील भक्तांनी देवाचे नाव घेत परंपरा जोपासत भक्तिभावाने पूजा अर्चा केली. खोपडी एकादशी हा दिवस शुभ मानला जातो, कारण या दिवसानंतर लग्न समारंभाचा शुभारंभ होतो अशी श्रद्धा आहे. गावातील महिलांनी मंगलगीतं, आरत्या म्हणत वातावरण भक्तिमय केलं होतं. या सोहळ्यादरम्यान भाविकांनी देवाला नमस्कार करून योग्य तो भाव मिळावा, आयुष्य सुख समृद्धीने भरून जावं अशी मनोकामना व्यक्त केली. धमाणे गावात परंपरेनुसार साजऱ्या झालेल्या या खोपडी एकादशीमुळे संपूर्ण गावात आनंद आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले होते. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.